सो नमस्कार, द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत। मी अमित डहाणे। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 9वीचा भाग 1 बघितला। त्यात 9वीचा पुस्तक जे ओल्ड एडिशन 2013चं त्यातनं महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासाच्या संदर्भाचं मी महत्त्व आपण समजून घेतलं की नक्की ते कसं अभ्यासायचं, काय त्याचं महत्त्व आहे हे लक्षात घेतलं आहे। पण आता आपण बघूया की आपल्याला आज आता मेनली काय करायचं आहे की ते पुस्तक थोडंसं आपण काय करूया, चेक करूया आणि त्या पुस्तकाचा आपल्याला एक आढावा घेऊ, जेणेकरून मला ते पुस्तक समजायला काय जाईल, सोपं जाईल। त्या दृष्टीने आपण आता माहिती बघूया। परत एकदा मी फक्त एवढंच म्हणेल तुम्हाला मी पुस्तक सांगायच्या आधी की आता तुम्हाला खाली एक पट्टी दिसते, तर आपला फोन नंबर आहे। आपली राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी बॅच आहे ती 20 नोव्हेंबरला स्टार्ट होते आणि कंबाईन प्री प्लस मेन्स 2024 साठीची जी बॅच आहे इंटिग्रेटेड 8 महिन्याची ती बॅच पण 20 नोव्हेंबरला होते। दोन्ही बॅचेचं टायमिंग सकाळीच असणार आहे, 8 ते 12:30 अशी 4 तासाची बॅच असणार आहे। त्या संदर्भातली जी माहिती आहे खाली जी एक पट्टी जाते त्यात नंबर आहे आपला फोन नंबर, त्याच्यात ती माहिती तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता, घ्यावी। आणि काही तुम्ही शंका असतील तर तुम्ही ते टाका। आयदर तुम्ही जे काय आता चॅट बॉक्समध्ये मी लाईव्ह तर नसणार आहे, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायला तुम्हाला लक्षात घ्या, पण कमेंट्स जरी टाकल्या तुम्ही काही तर त्याला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल, हे लक्षात घेऊया। चला मग हा पार्ट 2 आपण पुस्तकाचा थोडासा आढावा घेऊ। थोडंसं पुस्तक आहे, मी त्याला झूम आउट झूम इन करेल बिकॉज तो फॉन्ट दिसला पाहिजे। मग हे पुस्तक मी ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की हे जे महाराष्ट्राचा भूगोल आहे इम्पॉर्टंट पुस्तक आहे आणि याची PDF मी परत सांगतोय, PDF 2013चं एडिशन हे महत्त्वाचं आहे, हे वाचलं पाहिजे तर महाराष्ट्र आम्हाला फार सोपं करतं। उलट आपण याची टेस्ट पण घेतो, म्हणजे आपल्या क्लासमध्ये आता मी 10वीची टेस्ट घेतली, तर मी यूट्यूब येणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला, त्याशिवाय मी 10वीची टेस्ट घेऊन यूट्यूबवर येऊ शकलो नाही। 9वीची टेस्ट आता जी बॅच झाली आपली ऑलरेडी आधी सुरू झालेली आहे, त्याचा माझा सिलेबस संपला आहे। 9वीचं याची मी बेसिक टेस्ट घेणार आहे, ती मात्र मी यूट्यूबला घेऊन येईल। मग तुम्हाला अंडरस्टँड होईल याच्यावरचे प्रश्न कसे येईल हे पण तुम्हाला समजेल, कारण की तुम्हाला स्वतःचे जे लोक स्वतः अभ्यास करतायत त्यांना याच्यातनं खरंच अभ्यासाची चांगली दिशा मिळेल। महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल अभ्यासाला आपल्याला काय ती दिशा मिळाली पाहिजे, तो आपला उद्दिष्ट आहे, ती दिशा तुम्हाला यातनं प्राप्त होईल असं मी म्हणेन। मी टॉपिक्स पण दाखवले, हा आपला अर्थशास्त्र आहे, हा पण यातनं करणार आहे, हा पण भाग आहे। इकॉनॉमी हा तुमचा आहे, अर्थशास्त्राची ओळख पाहिजे, मूलभूत संकल्पना, उत्पन्नाचे मार्ग कुठले, कुटुंब म्हणजे काय, कुटुंबाचे अंदाजपत्रक आणि मग त्याचा देशाचं अंदाजपत्रक कसं असतं, ती संकल्पना फार बेसिकली समजून सांगितली, ते पण तुम्ही वाचावं। पण ते इकॉनॉमीमध्ये येतं म्हणून मी जर बोलणार नाही, मी भूगोलापर्यंत आपण बोलूया आणि भूगोलात काय करायचं आहे ती माहिती आपण इथं लक्षात घेऊया। म्हणजे टॉपिक्स सगळे टॉपिकचा आपण आढावा घेऊया। आता एक नकाशे मी मागच्या वेळेस दाखवले म्हणून नकाशा आता दाखवत नाही, कारण हे नकाशे आपण मागच्या वेळेस डिस्कस केले मागच्या लेक्चरमध्ये, या नकाशांचं महत्त्व काय ते लेक्चर तुम्ही बघितलं आहे। मी डायरेक्ट येतो टॉपिकमध्ये। आता बघा हा पहिला आहे प्रादेशिक संकल्पना शब्द वापरला यांनी, किंवा मी थोडा झूम आउट झूम हे करतो, काय करतोय झूम करून थोडंसं पेज मूव्ह केलं की आपल्याला सहज लक्षात येईल। ओके, आता दिसेल तुम्हाला, इझी दिसेल सगळ्यांनाच। आता बघा इथं स्पेसिफिक पॉइंट केलेलं आहे की महाराष्ट्राचा स्थान व विस्तार 1 मे 1960च्या दिवशी झालेली महाराष्ट्राची स्थापना, बरोबर। राज्याचा विस्तार 15, 35, 46 उत्तर ते 22, 1, 13 उत्तर आणि अक्षरवृत्त 72, 38, 45 ते 80, 53, 17 पूर्वरेखावृत्त, बरोबर। महाराष्ट्र वायव्येस गुजरात असेल, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, तर गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश कुठे आहे, राज्य दक्षिणेस आहे। आता हे जुनं पुस्तक आहे म्हणून आंध्र प्रदेशचे आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल, तेलंगणा स्टेट, ते आम्ही अपडेट करूया। अगेन महाराष्ट्राची अनुक्रमे 860 आणि 730 किलोमीटर लांबी रुंदी पण दिलेली आहे, 720 आमचा सागरी किनारा दिलेला आहे। फक्त आता याच्यातला काही डेटा अपडेट करावा लागेल का, आता अपडेट करावा लागेल, यातला बेसिक डेटा घ्यायचा आणि मग जे आमचे असणारे, जे मी परत सांगतोय की रेफरन्स बुक्स आपण मिस करणार नाही, रेफरन्स बुक्स आपण वाचणारच आहे। मग सौदी सरांच्या अनुषंगाने अपडेशन जास्त, स्टॅटिस्टिकल अपडेशन जास्त विश्वास ठेवून करावं, ते सौदी सरांच्या अनुषंगाने करावं। सौदी सर एक जॉग्राफर म्हणून आपल्याला समोर आहेत, सर हे मोठे भूगोलाचे तज्ज्ञ, हे आपण महाराष्ट्रात आपण गृहीत धरतो आणि सरांचा रेफरन्स बराच वेळा आयोग वापरतं म्हणून सरांचा आपल्याला काय करायचे, रेफरन्सेस वापरायचे हे लांबी रुंदीतले। महाराष्ट्रात कमी अधिक विस्तारात 36, आता 35 होतं, 36 जिल्हे, बरोबर आहे। आणि त्यातला मुंबई सगळ्यात मोठा, अहमदनगर सर्वात छोटा मुंबई शहर। मग ही जी बेसिक माहिती जी आपल्याला आधी नव्हती किंवा होती पण एक्झॅक्ट नव्हती, ती अशी बेसिक माहिती आपण व्यवस्थित हळूहळू काय करत नेतो, वाढत नेतो। याच्या आधारे हे पण समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी हे काय करायचं आहे, याचं इम्पॉर्टन्स आपण लक्षात घेऊया। 2011च्या जनगणनेनुसार 11,23,00,000 आमची लोकसंख्या होती, 72,792 आणि ही लोकसंख्या 41,000 गावात तर 341,000 गावात, ह्या बेसिक डेटा समजलं पाहिजे आणि आमचे असणारे हे प्रशासकीय विभाग याच्यात दिलेले आहे। नेक्स्ट बघा, मी जो माहिती आता मी हे झूम आउट झूम हे करत नाही बिकॉज आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे। आता प्रशासकीय विभाग दिलेले आहे, हे प्रशासकीय विभाग कसे आहेत, त्याच्यातले असणारे जिल्हे कुठले बघा, प्रशासकीय विभागाचे नकाशे जे आपण परत बघितले होतं हे इतकं सिंपल दिलेलं आहे। आणि प्रत्येक प्रदेश म्हणजे काय,
बरोबर. एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राला लहानसा भाग त्याला प्रदेश म्हणतात आणि मग त्याच्यातले आपले प्रदेश कसे झाले आहे, इथं प्राकृतिक, सांस्कृतिक, धार्मिक, वनप्रदेश, पर्वतीय प्रदेश, सामाजिक, आर्थिक, संस्कृतीवर असणारे प्रदेश कुठले, अशी सर्व माहिती याच्यात काय केली आहे, प्रेझेंट केलेली आहे. या प्रदेशाच्या सीमा, भौगोलिक प्रदेशातील सीमा बहुतांश भौगोलिक घटकांमधील संक्रमण स्वरूपात होते, म्हणजे बदल कमी जास्त होतो, ही माहिती त्यात दिलेली आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हा आमचा दिलेला प्राकृतिक, मगाशी जो बघितला नकाशा, हाच नकाशा मी झूम मोठा केला होता तिथं, पण हा आपला असणारा जो प्राकृतिक नकाशा, हा सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावा लागणार आहे. इथं दाखवतात ना, हा पण सोपा हे सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहे, हे पण लक्षात घ्यायचं आहे की हा प्राकृतिक नकाशा जो आपण मगाशी बघितला तोच इथं दिसतोय आम्हाला, तो पण याच्यात दाखवलेला आहे सिंपल गोष्टींनी समजायला. ही एक माहिती दिलेली आहे. देन अगेन प्राकृतिक घटकांवर आधारित प्रदेश. प्राकृतिक घटकांवर आधारित प्रदेश आम्हाला माहिती आहे ना, 3च आहे. प्राकृतिक घटकांवर कुठले कुठले 3 प्रदेश आहे बघा. या नकाशा प्रदेशात समुद्र सपाटीपासून उंची विचारात घेऊन काढलेली असते आणि यात काढलेली उंची हिरव्या अनुसार जी उंची कमी आहे, आता 2023ला प्रश्न विचारलेला आहे, राज्यसेवेला पडलेला आहे. महाराष्ट्र पठार कुठल्या रंगाने दाखवलेला आहे, हा प्रश्न पडलेला आहे राज्यसेवा कंबाईन 2023ला. आणि काय याच्यात वर्णन केलेलं आहे बघा, की नकाशात प्रदेशाची समुद्र सपाटीची उंची विचारात घेऊन त्याच्या छाया पद्धती म्हणजे फोटोग्राफीमध्ये वापरलेले कलर्स कुठले असतात. बरोबर आहे. हिरव्यानुसार गडद तपकिरी रंगाची छटणी दाखवली असते, हिरव्यापासून तर गडद तपकिरीपर्यंत. उंची, संकल्पना, उतार, खडकांचे प्रकार हा विचार करून प्राकृतिक विभाग ठरवले जातात. पश्चिम किनारा लागून असला कोकण प्राकृतिक विभाग, कमी उंची जमिनीचा प्रदेश असला उतार, यामुळे सहज लक्षात येतो पश्चिम पूर्व सीमा, समुद्र किनारा आणि पश्चिम घाट निश्चित केले, त्यानंतरची सहजगत्या ओळखू शकेल असा प्राकृतिक विभाग म्हणजेच पश्चिम घाट, जो उंच आहे, जास्त उंचीचा मोठ्या प्रमाणात असलेला उंच सखलपणा कोकण आणि घाट दोन्ही उत्तर दिशेने विस्तारलेला आहे आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे उंच सखलपणा कमी असल्याने सहज लक्षात येते जमिनीची उत्तरेची दिशा सर्व भागात सारखी नाही. पूर्वेकडील प्रदेशाला पठार आपण जमिनीच्या उत्तराचा विचार करून उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तरेची दिशा पश्चिमेकडे आहे. आता उत्तर याच्यात दाखवा, मी परत ते झूम करून दाखवतो तुम्हाला, हे महत्त्वाचा डेटा आहे थोडासा, हा जर तुम्ही वाचू शकला तर. बरोबर. उत्तर दक्षिण असं आहे, तर उत्तरला पठाराचा उत्तर पूर्वेकडे आहे. तापी खोऱ्यात उंच संकल्पना सातपुडा हे स्वतंत्र विभाग विचारात घेता नकाशात हे भाग राज्याच्या उत्तर सीमेवर असलेले आहे. सो अशी असणारी फार सोपी माहिती, पण इट इज द बेसिक माहिती, ही अशी माहिती तुम्हाला येतात. बरोबर आहे. परत मी तुम्हाला म्हणेल, इथं आपण आणखी एक माहिती दिलेली आहे, ती माहिती पण आपण काय करूया, विचारात घेऊया. आपल्या याच्या आधारे काय माहिती इथे दिलेली आहे ही लक्षात घेऊया. पर्जन्यानुसार खूप जास्त, मध्यम आणि कमी असे 4 पर्जन्य दिसून येते. बरोबर आहे. याच्यात विशिष्ट सममूल्य रेषांचा उपयोग केला जातो. 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, बरोबर 3000 ते 1000. लक्षात घ्यायचं 1700 ते 1000 आणि 700 पेक्षा कमी. जो नकाशा आपण याच्या खाली बघितला, मी आधीच्या लेक्चरमध्ये समजून सांगितला, त्याचं डिस्क्रिप्शन आता इथे दिलेलं आहे. हे जर डिस्क्रिप्शन समजलं, परत तो नकाशा ऑब्झर्व करायचा. आधीच मी प्रशासकीय विभाग आणि प्राकृतिक विभाग नीट अभ्यासलेले आहे, त्यामुळे त्यातले जिल्हे आणि हे जिल्हे मला डोक्यात बसतात, सहज लक्षात होतं, रिकॉल होतं. ज्यावेळेस मला आठवायचं काम पडतं, एलिमिनेट करायचं काम पडतं, तेव्हा मी ते सहज एलिमिनेट करू शकतो. हा सुद्धा भाग काय करायचा इथं आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सो हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे पुस्तक, म्हणून आपण त्या पुस्तकातला एक आढावा घेतोय मी तुमच्यासाठी. बरोबर आहे. आता बघा, कारखाने प्रति लोकसंख्येमागे परत महाराष्ट्र राज्य फक्त तेवढंच नाही तर काय याच्यात प्रेझेंट केलेलं आहे, आर्थिक कारखाने. काय प्रेझेंट केलेलं आहे बघा, त्यांनी आर्थिक घटकांच्या आधारे असणारे, कशाच्या आधारे, आता आपण आर्थिक घटकांच्या आधारावर प्रदेश निश्चिती करू, म्हणजे आर्थिक घटक आणि त्याच्या आधारे विकास कसा झालेला आहे लक्षात घ्यायचं आहे. कृषी, उद्योग, व्यापार आणि यासारख्या अनेक घटकांचा समावेश आर्थिक घटक समूहात होतो. त्याच्यानंतर या प्रदेशासाठी कृषी उद्योग या क्षेत्रातील काही घटकांसंबंधित सांख्यिकी माहितीचा उपयोग करूया असं ते म्हणतात. आणि बघा, काही पिके विशिष्ट क्षेत्रात येतात कारण त्या क्षेत्रातील परिस्थिती पिकास अनुकूल असते. फॉर एक्झाम्पल कापूस हे कुठे येतं, तो विदर्भात येतं, त्यातील पश्चिम विदर्भात येतं किंवा आमच्या खानदेशात येतं किंवा मराठवाड्याच्या काही भागात येतं. ज्वारी म्हटलं तर जास्त स्ट्रॉंगली मराठवाड्यात येतं, पण त्यांनी ऑलरेडी सांगितलं काही पिके काही भागातच विशिष्टाने येतात. त्या भागाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या आधारावर तिथलं पिकांचं काय असतं, डिस्ट्रीब्युशन असतं, हे इथं दिलेलं आहे. आता वेगवेगळ्या जिल्ह्याचे नकाशे दिलेला आहे. कापसाखाली क्षेत्राची माहिती दिलेली आहे. प्रत्येक टिंब हेक्टर पिकाखाली क्षेत्र दर्शवते, प्रत्येक टिंब 1000 हेक्टर पिकांचं क्षेत्र दर्शवते. आकड्यात गेलं नाही तर तुम्हाला समजून माहीत पाहिजे, बहुतांश कापूस क्षेत्र मध्यम पर्जन्य प्रदेशात एकवटलेले आहे. आता आयोग याच्यावर स्टेटमेंट करतात, खालील विधाने विचारात घ्या, आणि आयोगाची विधाने असतात की महाराष्ट्रातील बहुतांश कापसाचे क्षेत्र हे मध्यम पर्जन्य विभागात विस्तारलेले आहे, एकवटलेले आहे
असं एक स्टेटमेंट, ते स्टेटमेंट ट्रू का फॉल्स, त्याच्यासाठी असणार तुमच्यासाठी हा डेटा अंडरस्टँड होणं पण गरजेचं आहे. त्याच्या आधारे मी काय करू शकतो, ट्रू का फॉल्स समजून घेऊ शकतो. हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर नकाशात दिलेले धुळे जिल्ह्यापासून ते वर्धा जिल्ह्यापर्यंत एक सलग पट्टा विस्तारलेला आहे. कोणाचा? आता हे वाक्य तुम्ही केलं, मग त्यात तुम्हाला तेव्हा लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस मी प्रश्न उत्तर सोडवत असतो ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये, MCQ फॉर्ममध्ये, देर आर 2 टाइप्स. तुम्ही अँसर मार्क करताना तुमच्या मेंदूकडनं 2 प्रकारच्या, मी म्हणेल त्याला उत्तर देण्यासाठी तुमच्या मेंदूने 2 वेनी काम केलं पाहिजे. एक, पहिले इन्फॉर्मेटिव्ह करेक्शन किती आहे. इन्फॉर्मेटिव्ह अँड फॅक्च्युअल डेटा हा मॅचिंग होत असेल, दॅट इज गो विथ दॅट अँड आन्सर इट, दॅट्स ऑल. बट सेकंड, इन्फॉर्मेशन अँड फॅक्च्युअल डेटा ॲज इट इज रिकॉल होत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला लॉजिकलीचं जावं लागतं, अंडरस्टँड बेस जावं लागतं. आणि 2च पर्याय असतात आपल्यासमोर. एक तर इन्फॉर्मेशन करेक्ट आहे माझी म्हणून मी पटकन टिक करून टाकलं, मला पाठच आहे, पण पाठांतरावर लिमिटेशन आहे, अशा वेळेस तुम्हाला लॉजिकल जावं लागतं. मग ह्या दोन्हीच्या साठी या पुस्तकाच्या आधारे जर आपण व्यवस्थित हळू समजून घेतलं तर आपल्याला आणखीन क्लिअर होत जातं. मग दिलं धुळे जिल्ह्यापासून वर्धा जिल्ह्यापर्यंत सलग पट्टा विस्तारलेला आहे. हा पट्टा पुढे दक्षिणेकडे म्हणून औरंगाबाद विभागाच्या पूर्वेकडे जिल्हा नांदेड इथून जिल्ह्यापर्यंत गेलेला आहे. मग त्यांनी असे स्टेटमेंट दिले, ते स्टेटमेंट आपण काय करू शकतो, ट्रू ऑर फॉल्स हा उपयोग त्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यानंतर उद्योग क्षेत्रातील प्रदेशनिष्ठीचे उदाहरण बघूया. औद्योगिकरणाची स्थिती दर लाख लोकांमागे जिल्ह्यात असलेल्या कारखान्याच्या संख्येचा आधारे दर्शवलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. उद्योगाचे कारखाने नसून, हे कारखाने म्हणजे एका विशिष्ट उद्योगाचे नसून सर्वच उद्योगाच्या कारखान्याची संख्या विशिष्ट प्रमाणात दाखवलेली आहे, हे लक्षात घ्या. मुंबई शहर उपनगर, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यात दर लाख लोकांमागे 42 ते 62 कारखाने केंद्रित झाली आहे. लक्षात घ्या, मुंबई उपनगर किंवा ठाणे ते सोलापूर या पट्ट्यात सर्वात जास्त कारखाने दिसतात आहे, असा हा नकाशा आहे. हे पण आपल्याला म्हणावं लागेल. आणि याची जर पुढची माहिती मी आणखीन पुढं माहिती याची हे करत गेलो तर ती माहिती चेक करण्यासाठी ओके आपण बघूया की पुणे जिल्ह्यात हे प्रमाण दर लाखामध्ये 40 ते 45 आहे. या जिल्ह्यात उद्योगाचे केंद्रीकरण झाले दिसून येते. ते कुठले? नंदुरबार, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद आणि लातूर. लक्षात घ्या, या जिल्ह्यात कारखान्याची संख्या दर लाख लोकांमध्ये 7 पेक्षा कमी आहे. मग इथं कमी आहे, हे जिल्हेच दिलेले आहे. या जिल्ह्यांमध्ये काय कमी आहे हे पण इथे दिलेलं आहे. अशा विशिष्ट उद्योग आर्थिक बाबीचे केंद्रीकरण वगैरे मांडणी केलेली आहे. आणि याच्यासोबत जर गेलो तर मग लक्षात घ्या, सोपं आहे. कंसात दिलेलं जिथं तुम्ही प्रश्न घेतले, प्रश्न जर सोडवले, असणारा डेटा रिकॉल होतो आणि तुमचा डेटा फिक्स करतो. मी परत हे कशासाठी आपण आढावा घेऊन बघतोय, हे पुस्तक वाचलं कशासाठी पाहिजे याचं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जर 10वीचं पुस्तक घेतलं की मी म्हटलं तर भूगोल भारताचा एकदम बेस होतो, तसंच महाराष्ट्राचं हे पुस्तक वाचलं 9वीचं का आपला बेस पक्का होतो आणि मग समोरचं पुस्तक इझी जातं. त्या वेने आपण हे काय करतोय, गोष्टी लक्षात घेतोय. बघा, दुसरा टॉपिक आहे नैसर्गिक संसाधने. बरोबर आहे. आता नैसर्गिक संसाधने म्हणजे जे काही दाखवलेले नैसर्गिक संसाधने हे महत्त्वाचे आहेत का, तर बट ऑब्वियस. हा सगळा घेताना महत्त्वाचा जर वारंवार प्रश्न असतात का, तर प्रश्न असतात असं मी म्हणेल. आणि मग या वेनी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, भूमी संसाधन, भूमी उपयोजना, जल म्हणजे मृदा, वने, खनिजे, हे सर्वच्या सर्व तुमचं इम्पॉर्टन्स आहे, सर्व इम्पॉर्टन्स आहे. मी ऑलरेडी इंट्रोडक्शनच्या जॉग्राफीच्या बऱ्याच लेक्चरमध्ये बोललो आहे. भूगोलाच्या आधारे इकॉनॉमी डिपेंड असते म्हणून त्याला इकॉनॉमिक जॉग्राफी म्हणतात. तो इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमीचा भाग. राज्यसेवेचा सिलेबस मी मागच्या वेळेस पण सांगितला, राज्यसेवेने 3 शब्द टाकलेले आहे. राज्यसेवेला इंटरेस्ट आहे प्राकृतिक, दॅट इज अ फिजिकल, आयदर वर्ल्ड फिजिकल, इंडिया फिजिकल अँड द महाराष्ट्र फिजिकल. सेकंड, देर इज अ सोशल म्हणजे लोकसंख्या आणि सगळ्या गोष्टी. बरोबर, म्हणजे तो जगाचा असेल, भारताचा असेल किंवा महाराष्ट्र असेल. तिसरा आहे आर्थिक भूगोल. सामाजिक नंतर काय येतो, आर्थिक भूगोल. आणि आर्थिक भूगोल म्हणजेच काय, ते तुमचे सगळे संसाधने, रिसोर्सेस. मग त्यात जल संसाधन आलं, मृदा संसाधन आलं, वने आले, वने व वन्य प्राणी आले, खनिजे आले. दॅट इज ऑल द रिसोर्सेस. आणि रिसोर्सेसच्या आधारे तुमचे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट्स असतात, हे लक्षात घ्यायचं. कृषी पण याच्याचाच भाग आहे, हे लक्षात घेऊया. मग नैसर्गिक संसाधनाची ओळख, भूमी उपयोगाची माहिती काय दिली आहे, महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता, पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण, पाणी संवर्धनाचे महत्त्व, मृदेचे महाराष्ट्रातले विविध प्रकार, त्यासाठी मृदा संवर्धन काय आहे, वनांचे प्रकार, वनांचे महत्त्व काय दिलेले आहे, कुठले वनस्पती, प्राणी संसाधन आणि खनिज आणि खनिजांचे वितरण आणि खनिज संसाधनाची गरज म्हणजे कॉन्झर्वेशनचे. मिनरल्स कॉन्झर्वेशन पण फार महत्त्वाचं आहे. देर इज अ लिमिटेड रिसोर्स ऑफ मिनरल्स. आज न उद्या कोळसा संपणार आहे, मग दुसरीकडे आपण ऊर्जेसाठी आपण दुसरा अवलंब काय केला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला इंटिग्रेट करताना पर्यावरण पण डोक्यात ठेवायचं आहे. तुम्हाला ते इंटिग्रेट होणारच आहे. अभ्यास भूगोल आणि पर्यावरणाचा हा भाग आपण लक्षात घेऊन सगळी माहिती अभ्यासली पाहिजे असं मी म्हणेल. मग बघा, याच्यात स्पेसिफिक गोष्ट दिलेली आहे, फार व्यवस्थित आहे. त्याला पण एकदा मी काय करतो, ओव्हरव्ह्यू करतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला आणखीन जास्तीत जास्त काय होईल, फायदा होईल याचा. हा पण एक भाग लक्षात घ्यायचा आहे. थोडंसं हे झूम आउट करावंच लागणार, त्याशिवाय लक्षात येणार नाही म्हणून मी ते करतो आहे.
आता बघा इथं दिलेले जे काही फॅक्टर्स आहेत, आपले जीवन संसाधनांवर डिपेंडंट, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, खनिजे, भूपदार्थ, हे सगळे बेसिक माहिती वाचली आम्हाला का लक्षात येईल की आमच्या महाराष्ट्रात वनक्षेत्र तसेच खनिज उत्पादनासाठी बरीचशी जमीन वापरलेली असल्याने या भागातील शेतीसाठी जमीन कमी प्रमाणात उपलब्ध होते. फॉर एक्झाम्पल, आज जर आम्ही महाराष्ट्राचा एकूण आढावा घेतला या पुस्तकानुसारच, या पुस्तकात दिलेलं आहे, फक्त मी ते तुम्हाला सांगतो, ते दाखवण्यापेक्षा वाक्य. आमच्या महाराष्ट्रात जर प्रशासकीय विभागाचा विचार करूया, जे आमचे 6 प्रशासकीय विभाग आहे, या 6 प्रशासकीय विभाग सर्वात अधिक शेतीखालील जमीन, लागवडीखालील जमीन, ज्याला आम्ही कल्टिवेटेड ॲग्रिकल्चर लँड म्हणतो, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड इन द औरंगाबाद डिव्हिजन. सर्वात अधिक औरंगाबाद डिव्हिजनमध्ये आमचे 70% पेक्षा अधिक जमीन ही शेतीखाली आहे त्या विभागातली. मग त्या सोलापूरचा पण भाग आला, औरंगाबादचा जरी डिव्हिजनचा भाग नसेल पण सोलापूर पण त्याच्यात येतं, आणि औरंगाबादमधले 8ही जिल्हे आमचे. तेच जर आम्ही विचार केला तर आमच्या याच्यात सर्वात कमी सरासरी 40%च्या आसपास कोकणात येतं. कारण कोकणात डोंगर, दऱ्या, खाड्यांचा भाग आहे, तिथं सपाट भागच नाही आहे, जंगलांचा भाग आहे. किंवा नागपूर डिव्हिजनमधलं असणारं गडचिरोली, चंद्रपूर, इथं फक्त 20% जमीन शेतीखाली येते, बिकॉज तिथं जंगलांचा अधिक भाग आहे. मग हे समजणं अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंग बेस्ड स्टेटमेंट फॉर्म क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. ते समजण्यासाठी मला हा आढावा जर घेतला तर व्यवस्थित गोष्टी लक्षात राहतात आणि आम्हाला समजायला सोपे जातात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि मग यात भूमी उपयोजन दिलेलं आहे, कशा प्रकारे केलेलं आहे, त्यातले भूमी उपयोजन, नागरी भूमी, कृषी भूमी, कुठल्या स्वरूपात, वने, कृषी, वस्ती, औद्योगिक क्षेत्र, अशा तऱ्हेने, आणि हे लागवडीखालील क्षेत्र, बिगर लागवडीखालील क्षेत्र, आम्हाला इथं गोष्टी सहज दिसतात. मग त्याच्यात जर आपण हे परत बघितलं तर बघा इथं तुम्हाला इथं दिलेलं हे एकूण महाराष्ट्रातलं लागवडीखालील क्षेत्राचं काय दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे, कसं केलेलं आहे. लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात इतकं जमीन हे लागवडीखालील क्षेत्राखाली आहे. दुसरं पडीक जमीन दिलेली आहे, वन क्षेत्र दिलं ते आमच्या महाराष्ट्रात फारच कमी दाखवलेलं दिसत पण याच्यात. आणि बिगर शेती, हा बिगर शेती भाग आहे. मग इतका जमीन महाराष्ट्राखाली काय करतो, शक्यतोवर सध्या लागवडीखालील क्षेत्र हे जवळजवळ महाराष्ट्रात 56% असतील किंवा 76%च्या आसपास ते येतं. हा सुद्धा एक भाग लक्षात घ्यायचा आहे. अशी आकडेवारी, मी म्हणलं याची आकडेवारी असेल, ती आकडेवारी यांनी कुठे दिली आहे, खाली काहीतरी प्रेझेंट करताना दाखवलेली आहे. बघा इथं दाखवलेली आहे. ही एक थोडीशी माहिती आपण परत एकदा बघूया काय दिलेलं आहे. आता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात वने आढळतात. मध्य महाराष्ट्र अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या वनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तेथे सपाट भूमीचा वापर शेतीसाठी केला जातो. जी मी आत्ताच उल्लेख केला तो याच्यातनंच होता. तो म्हणजे काय, तो मोस्ट ऑफ द औरंगाबाद डिव्हिजनचा वापर आम्ही शेतीखाली, लागवडीखाली केलेला आहे, कारण की तो सपाट आहे, अवर्षणग्रस्त आहे, त्याच्यामुळे ऑलरेडी वनांचं प्रमाण कमी आहे. मग तिथली जमीन आम्ही लागवडीखाली आणलेली आहे. दुसरं, प्रत्येक प्रदेशात पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूमीचे 33% क्षेत्र वनाखाली असते, आवश्यक असते. महाराष्ट्रात हे प्रमाण 17% आहे, म्हणजे सध्या 16.9% आहे. हे लक्षात घ्या. 2021च्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया सांगतो मी तुम्हाला, इतकं ते आहे. आणि हे वाढवण्यासाठी शासन सामाजिक वनीकरण, जे सोशल फॉरेस्ट्री वगैरे म्हणतो, अशा बऱ्याच स्कीम्स आपल्या आलेल्या आहेत, आपण वापरलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. तो सुद्धा भाग काय करायचा इथं लक्षात ठेवायचा आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बिगर शेतीखाली, आता ज्या क्षेत्रामध्ये शेती केली जात नाही त्या क्षेत्राला बिगर शेती क्षेत्र म्हणतात. वसाहतीच्या भूमीचा वापर केला जातो. महाराष्ट्रामध्ये नागरीकरणाचं औद्योगिकरण वेगाने आहे. सगळ्यात जास्त नागरीकरण, लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. नागरीकरणाचं जर आम्ही प्रमाण बघितलं तर महाराष्ट्र 5व्या नंबरचं स्टेट आहे, पण लोकसंख्येच्या बाबतीत 1 नंबरचं आहे. त्याच्यामुळे नागरीकरण आलं म्हणजे शहरीकरण आलं, उद्योग आले, व्यवसाय आले, त्याच्यासाठी जमीन बरीच मोठी ऑक्युपाय केली जाते, हे पण लक्षात घ्यायचं. बिगर शेतीखाली क्षेत्र टक्केवारी वाढत आहे. बिगर शेती म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर लँड आमची वाढत चालली आहे. नॉन ॲग्रिकल्चर लँड वाढत का चालली आहे, तर बिकॉज द एक्सटेन्शन ऑफ डेव्हलपमेंट. मग ते एक्सटेन्शन ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय, मोठमोठे रस्ते असेल, समृद्धी महामार्ग झाला, शेतीखालची जमीन त्यासाठी घेतलेली आहे. एखादं मोठं धरण बांधतोय, एखादी मोठी मिल आम्ही उभी करतोय, शेतीखालची जमीन ज्याला आम्ही म्हणतो ॲग्रिकल्चर काय म्हणतो आम्ही त्याला, की भूसंपादन वगैरे शब्द आपण ऐकतो. हे सगळ्यामुळे महाराष्ट्रात बिगर शेती वाढत चाललेली आहे, लक्षात घ्या. बिकॉज महाराष्ट्राचा आर्थिक विकास आणि आर्थिक विकासामुळे होत चाललेल्या डेव्हलपमेंट्स हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे. ते याच्यात व्यवस्थित प्रेझेंट केलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. मग पडीक क्षेत्र म्हणजे काय, पडीक क्षेत्राचे 2 वर्ग वारी केले असतात. मुसळधार पावसामुळे मृदेचा उत्पादक थर वाहून जातो, जमिनी कायमच्या नापीक होतात, कायमची नापीक. तसेच जमिनीवर पाणी साठून दलदल तयार होते, त्यामुळे तिथे पीक घेऊ शकत नाही. विशेषतः कोकण किनाऱ्यात खार भूमी प्रदेश याला म्हणतो आम्ही, काही काळासाठी जमिनीचे चालू पडीक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. जलसिंचन सुविधा पुरवल्यास लागवड योग्य बनवता येते, जमिनीची वनशेती किंवा फलोत्पादनासाठी उपयोग केला जातो. हे असं वेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. सेम अबाउट द महाराष्ट्र जलसंसाधने. पर्जन्याचे वितरण समान नाही महाराष्ट्रात, तिथे प्रेझेंट केलेलं आहे. जलसंसाधन काय महाराष्ट्रात, कुठल्या प्रकारच्या आम्ही शेतीसाठी करतो, बाबा लागवडीखाली क्षेत्र दिलेलं आहे, वन क्षेत्र दिलेलं आहे, बिगर शेती, त्याचा पण मॅप व्यवस्थित मांडलेला आहे. बरं, इथे आणखीन एक छान माहिती दिलेली आहे, ती पण समजून घेऊ.
कारण की ती समजण्यासाठी ती फार व्यवस्थित आहे. ओके, ती समजताना आम्हाला इझी आणि व्यवस्थित समजल्या जाईल. हे बघा इथे दिलेलं आहे, मी सांगतो तुम्हाला, थोडीशी वाचूया. महाराष्ट्र जल संस्थांचे वर्गीकरण पृष्ठीय जल व भूजल म्हणजे सरफेस वॉटर अँड द ग्राउंड वॉटर अशा 2 कॅटेगरी केलेले आहे. पाणी नदीच्या पात्रातून वाहते, सरोवरामध्ये गोळा किंवा जलाशयात साठवले जाते, त्याचा समावेश पृष्ठीय जल, बरोबर आहे, त्याला आम्ही सरफेस वॉटर म्हणतो. त्यानंतर जे पाणी जमिनीमध्ये मुरते आणि काही खोलीवर साठून राहते त्याचा समावेश भूजल संसाधनात होतो. महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडकात मात्र पाणी मुरण्याचे प्रमाण खूप कमी आहे. बेसॉल्टमध्ये पाणी मुरत नाही, त्याच्यामुळे जिथं बेसॉल्ट आहे, अग्निजन्य आहे किंवा तेलंगणाकडे ग्रॅनाइट आहे, लक्षात घ्यायचं आहे, तिथं ॲटोमॅटिक नैसर्गिक तळ्यांची निर्मिती झाली आहे, तलावांची निर्मिती झाली आहे आणि मग त्या भागात त्याचा उपयोग सिंचनासाठी केला जातो. ज्या भागात पाणी मुरतं, फॉर एक्झाम्पल उत्तर भारतात, तिथे पाणी मुरतं, तिथलं बोरवेल म्हणून आम्हाला पाणी काढावं लागतं. हे सुद्धा लक्षात घ्या, बिकॉज खडक मॅटर करतो का, तो मॅटर करतो तुमच्या सिंचनाच्या याच्यासाठी. 10 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंच धरणाचा समावेश मोठ्या धरणात केला जातो. देशातील सर्वात जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात आहे, एकूण 1800 पेक्षा मोठी धरणे महाराष्ट्रात आहे. मग तुम्हाला हे वाचता वाचता हा बेसिक डेटा वाचला, ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्स डेटाकडे जाल, ॲडव्हान्स माहिती वाचाल, पुस्तक वाचाल मोठं वेगळं रेफरन्स, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रात इरिगेशनचं प्रमाण फार कमी आहे. मग आपल्याला कुठेतरी डोक्यात येतं की महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहे, 1800च्या वर धरणं आहे, तरी महाराष्ट्र इरिगेशनमध्ये इतकं कमी काय, म्हणजे नंबर ऑफ रिझन्स आहे, काही पॉलिटिकल कारण आहे, तो वेगळा भाग, पण हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, हे अंडरस्टँड सुद्धा करावं लागेल, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. इथं बघा त्यांनी स्रोत दिले आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून घेतलेले आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आयोगाचे पडून गेलेले आहे. हे स्रोत याच्यात पडलेले आहे. ते स्रोत म्हणजेच काय बघा, आता विहिरी सिंचनातलं महाराष्ट्र 55% क्षेत्र आहे, कालवे सिंचनाकडे 22.5 आहे, तलाव सिंचनामध्ये 14.5 आहे, उपसा सिंचन 8 असं महाराष्ट्रातलं एकूण. मग विहीर सिंचनामध्ये जास्तीत जास्त क्षेत्र जलसिंचित होते. कोकणामध्ये विहीर सिंचन अत्यल्प आहे, का कोकणात गरजच नाही, पाणी खूप जास्त पडते. लक्षात घ्या, अहमदनगर जिल्ह्यात सर्वात अधिक विहिरी महाराष्ट्रातील एकूण जलसिंचनापैकी विहीर सिंचनचा 55% आहे. ते कुठले, अहमदनगर जिल्ह्यात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. इट्स अ बेसिक, तुम्ही जे जे शिकत चालले आहे सगळं बेसिकपासून व्यवस्थित चाललेलं आहे. हा पण एक लक्षात घेऊया आपण. आपल्या भागात महत्त्वाच्या गोष्टी कुठे कुठे काय काय केल्या जातात. त्यानंतर हा जो कालवा सिंचनाबद्दलची माहिती याच्यात दिलेली असेल, कालवा सिंचनाची माहिती दिलेली आहे, ती माहिती पण आपण एकदा काय करूया, इथं चेक करूया ती काय माहिती दिलेली आहे. बघा आता आमच्या इथं कालवा सिंचन, महाराष्ट्रातील बहुसंख्य प्रकल्प जलसिंचनाने बांधलेले आहेत. ऑलमोस्ट सगळे प्रकल्प आम्ही जलसिंचन, काही प्रकल्प असेल जलसिंचन प्लस विद्युत, फॉर एक्झाम्पल कोयना. आणि आता मी असंच नाही की इज नॉट ओनली कोयना, कोयनाला पाणी भरपूर आहे म्हणून कोयना जलविद्युत क्षमता सर्वात जास्त असणारा कोयना आहे, पण ऑलमोस्ट सर्व असणारे आमचे जे धरणं आहे त्याचा आम्ही जिथं ज्यावेळेस पाणी अवेलेबल आहे त्यावेळेस त्याचा जलविद्युतसाठी उपयोग करतो, पण ती आमची क्षमता फार कमी आहे. महाराष्ट्रात एकूण ऊर्जेपैकी फक्त 10% ऊर्जा हे जलविद्युत मार्फत मिळतात. 60% आम्ही कोळशातनंच काढतो, त्याची औष्णिक 21% आम्ही कुठे काढली, अपारंपरिक, पवन असेल, सौर असेल, काय असेल, तर हे तिथं लक्षात घ्यायचं आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात कालवा सिंचन अनुकूल आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार, नद्या पूर्वाईने असून धरणे बांधण्यास सुयोग्य ठिकाणे आहे, त्याच्यामुळं या भागात मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, कालवा सिंचन. मग असे प्रश्न पडले की महाराष्ट्रातील कुठल्या प्रदेशात कालवा सिंचनाखाली जमीन सर्वात अधिक आहे, दॅट इज पश्चिम महाराष्ट्र. बिकॉज घाटमाथा, तिथं पाऊस जास्त, त्यातल्या नद्या खाली आहेत, कृष्णेच्या उपनद्या, इकडे भीमेच्या उपनद्या, या नद्या खाली आल्या की तिथे धरणं बांधलेले आहेत आणि त्याच्यावर असणारी धरणातनं कालवे, आणि पश्चिम महाराष्ट्र अवर्षणग्रस्त भाग आहे, तरी याच्यात असणारं कालवे आणि धरणांचं पाणी, त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात सदनता आणि आर्थिक सदन कृषी म्हणतो, त्यात ऊस हा प्रमुख पीक आहे, नगदी पीक आहे, याचं पीक घेतलं जातं. त्याचं कारण तिथे त्यांनी ते पण दिलेलं आहे. नंतर तलाव जलसिंचन, पूर्व महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक तलावांची निर्मिती झाली, बिकॉज इथं असणारा ग्रॅनाइट आणि इथं जास्त मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. शेती पावसावर अवलंबून असते, सुमारे 17% जलसिंचनाखाली आहे महाराष्ट्र, एवढंच दिलेलं आहे. म्हणजे 83% पावसावर अवलंबून आहे, जे मी सांगितलं की जुनी आकडेवारी आहे, पण ही आकडेवारी अपडेट झालेली नाही आहे, तरी महाराष्ट्रात फक्त 17% जलसिंचन आहे, इतकं लक्षात घ्यायचं. जलसिंचनाखाली आहे इरिगेशन, 83% निसर्गावर अवलंबून जिरायती शेती महाराष्ट्राचा अर्थ होतो. सगळ्यात अधिक धरणं आपल्या इथं आहे, तरी परिस्थिती येते का, आता आहे, पण इथं लक्षात घ्यायचं आहे. पण महाराष्ट्र अवर्षण परिस्थितीमुळे 6262 चौरस किलोमीटर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, उस्मानाबाद, धुळे जिल्ह्यांचं काही क्षेत्र अवर्षणग्रस्त आहे. ज्या प्रदेशात वारंवार अवर्षण स्थिती बनते अशा क्षेत्रात अवर्षण प्रवर्तन मिळते. जेव्हा जेव्हा पर्जन्यवृष्टी कमी होते तेव्हा पाण्याची टंचाई भासते. अशा परिस्थितीत काय म्हणते, विहिरी कोरड्या पडताना, ऑल दॅट, अशी स्पेसिफिक माहिती तुम्हाला दिली आहे. देन आता याच्यातलं बघा, मृदा संवर्धनासाठीचा असणारा पॉईंट आहे, मृदा संवर्धनासाठीचा तो एकदा आपण बघूया. कुठले कुठले मृदेचे मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू करून घ्यायचं आहे. मला डोक्यात काय आहे
की एकदा तुम्हाला पुस्तक ओव्हरव्ह्यू झालं म्हणजे आपण हे कशासाठी करतोय की हे पुस्तकातली माहिती इम्पॉर्टंट आहे, समजून घेणं गरजेचं आहे, हे तुम्हाला ओव्हरव्ह्यू झालं तुम्हाला इम्पॉर्टन्स कळेल, तुम्ही बेसिक पुस्तक खूप व्यवस्थित वाचाल. माझं परत म्हणणं 50% ऑफ महाराष्ट्र जॉग्राफी काम झालं, 50% ऑफ जॉग्राफी ऑफ इंडिया तुमचं काम झालं. इतकं नीट वाचलं पुढचा ॲडव्हान्स तुम्ही सहज करू शकाल. मग तुमच्या हातात इझी बसतं. आपल्या पैकी मार्क देणारा विषय, सोपा विषय, त्यावेळी सुद्धा काय करतो आम्ही याचा विचार करतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग बघा आता मृदा संसाधन, मृदा अपक्षय झालेले खडक, खनिज, पोषक द्रव्य, कुजणारे जैविक पदार्थ, हवा आणि अनेक विविध जीव यांचे मिश्रण असते. मृदांना परिपूर्ण परिसंस्था मानल्या, ते वनस्पती मृदांचा एक परिसंस्था पदार्थ म्हणून वगैरे दिलाय. मृदा जमिनीवर जीवसृष्टीचा आधार असतं, आम्हालाही माहिती आहे, पोषक द्रव्य असतं, सगळं असतात. मग आता मृदेचे प्रकार दिलेले आहे. कुठले मृदेचे प्रकार मग बघा, याच्यात जांभी मृदा 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, सतत पाणी झिरपणे, क्षार आणि सिलिकाचे कण वाहून जाते, परिणामी लोह ॲल्युमिनियम ऑक्सिडेशनमुळे वाढतं आणि लोह ॲल्युमिनियम वाढलं की रंग लाल, गडद लाल होतो, दॅट इज जांभा मृदा. हे पण लक्षात घ्यायचं. सुपीकता कमी असते, फॉस्फरस सेंद्रिय पदार्थ कमी. कुठे आढळते? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जिथं पाऊस जास्त आहे. बरं, तांदूळ हे प्रमुख पीक घेतलं, डोंगर उतार फलोत्पादन. गाळाची मृदा नदीच्या भागात काय आढळेल? गाळाची मृदा आढळेल असं मी म्हणेल. याच्या वरच दिली असेल बघा, ही आपली कुठली आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि याचं चित्र आम्हाला ओळखू येतं. ही बेसॉल्ट पासून निर्माण झालेली काळी कापसाची बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे काळा रंग, चुनखडी, पोटॅश, लो कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रोजन, फॉस्फरस सेंद्रिय प्रमाणात कमी. रेगूर मृदा असंही म्हणतात का? तर हिला भेगा पडलेल्या आहे. भेगा पडल्यामुळे वरची माती खाली जाते, खालची नवीन माती वर येते, नैसर्गिक नांगरण होते, दॅट इज कॉल्ड रेगूर. ती पण इथं मांडलेलं आहे. काळ्या रंगाची तर चित्र दाखवलं, इमेजिन व्हायला होते. मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये आढळते. प्रमुख कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वारी, कडधान्य सगळ्यात सुपीक मृदा समजले जाते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण जास्त, नायट्रस, फॉस्फरस जास्त, महाराष्ट्राच्या बेसॉल्टमध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त, हे आमच्या काळ्या मृदेचं वैशिष्ट्य. मग अशी एकूण महाराष्ट्रातल्या मृदांचे असणारे तुमचे स्वरूप, कोणकुठल्या मृदा, अशी सुद्धा माहिती या पुस्तकात दिलेली आहे, ती पण महत्वाची आहे. मग असे बरेच टॉप याच्यात दिलेले आहे, म्हणजे मी प्रत्येक घेणार नाही. धूप कशी होते, तांबडी मृदा कुठे आढळते, चुनखडी कार्बोनेट कमी असतं, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात तांबडी मृदा ग्रॅनाइट आणि निसच्या अपक्षरकापासून झालेली आहे. मग आमच्या महाराष्ट्रातली वने बघा, इथं वनांचे प्रकार दिलेले आहे. महाराष्ट्रात वनांचे प्रकार 5. प्रादेशिक, निमसधारित, प्रदेशीय, हे लक्षात घ्या. वने आणि प्राण्या त्याचे दिलेले प्रकार आहे, कुठले कुठले ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातल्या वनांचे असणारे प्रकार, त्याची माहिती याच्यात केलेली आहे आणि त्याचे वैशिष्ट्य, किती पर्जन्यात किती वने आहे, त्या वनांमध्ये कुठले कुठले वृक्ष आढळतात, ते वृक्ष साग, चंदन, आद्र, पानझडी, त्याची नावं दिली आहे. काटेरी वने, त्याच्यातले असणारे बाबूड, निंब, खैर, हिरडा, निवडुंग, ही सुद्धा त्याच्यात आढळते. अशी वेगवेगळी माहिती काय केली आहे त्याच्यात प्रेझेंट केलेली आहे. तो सुद्धा भाग इथं लक्षात घ्यायचा. सेम आमच्या महाराष्ट्रातली असणारी वन्य संपदा, महाराष्ट्रात कुठे कुठे वने, वनांमध्ये असणारे कुठले कुठले प्राणी आहे. पश्चिम घाट, पूर्व महाराष्ट्रात 2 प्रदेश आहे, मेळघाट, ताडोबा, सह्याद्री, 4 व्याघ्र प्रकल्प. आता 5वा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प झाला, पूर्व महाराष्ट्रातून 4था पश्चिम भागात आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि कुठले कुठले अभयारण्य, त्या अभयारण्यात असणारे प्राणी, शेकरू, हे आमच्या भीमाशंकर वनक्षेत्रात आढळतं. सर्वच्या सर्व बेसिक माहिती इथं दिलेली आहे. ही खनिज आहे, महाराष्ट्रातली प्रमुख खनिज आहे, हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. लोह खनिज बघा, बॉक्साईट, लोह खनिज कुठे आहे, त्याचा उपयोग काय आहे, लोह खनिज कुठे आढळतात, लोह खनिजचे प्रकार, हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट, त्यातलं असणारं तुमचं मॅग्नेटाइट हे बेस्ट टॉपचं असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्व दक्षिण म्हणजे लोह खनिज साठा पूर्व दक्षिण विभागात आढळतो, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर. बॉक्साईट ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी उपयोगात येतं, ॲल्युमिनियमचे तांब्या त्यामुळे स्वस्त होतात आणि याचा वीज वाहक म्हणून सुद्धा काय केला जातो, उपयोग केला जातो. आणि याचे साठे कुठं आहे ते सुद्धा आम्हाला इथं दिलेलं आहे. कोणाचे याचे साठे दिलेले आहे ते पण आपण लक्षात घेऊया. मॅग्नीजचे कुठं आहे बघा, इथं दिलेलं आहे. हे बॉक्साईट, जांभ्या खडकाचा प्रदेश, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात बॉक्साईट आढळते. त्यानंतर मॅग्नीज कुठं आढळतं ते लक्षात घ्या. शेंद्री काळ्या रंगाचा असतो, मॅग्नीज लोह, त्याच फेरो मॅग्नीज म्हणतात. खनिजे 95% लोह उत्पादनाच्या भागात सापडते, चिनी माती वगैरे तयार करण्यासाठी कामात पडतं. मॅग्नीजचे प्रमुख उत्पादक भंडारा, नागपूर, गोंदिया. बेसिक अँड बेसिक ऑल याच्यात दिलेलं आहे. रबर कशाचा उपयोग होतो, दगडी कोळसा कुठं लक्षात घ्या, दगडी कोळसा कुठे आढळतो, त्याचा उपयोग चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यामध्ये. कोराडी, पारस, तुर्भे महत्वाची औष्णिक विद्युत केंद्र आहे. बरोबर आहे. खनिज संसाधनात आम्ही म्हणतोय काय काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सुद्धा इथं दिलेल्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता इथं पण दिलेला आहे. महाराष्ट्रातील मुंबईच्या वायव्य सर्व्हिस मुंबई हाय, तेलाचे साठे, नैसर्गिक वायू, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो मी आता म्हणजे हे सांगण्याचं कारण काय, म्हणजे मी फास्ट आढावा घेतला. पहिले 2 धडे थोडीशी मला वाटलं की तुमच्याशी बोलावं, सांगावं, जेणेकरून तुम्हाला यातनं नक्की काय उचलायचं हे इझी कळेल. आणि ते कळलं
की आपल्याला अभ्यास पुढचा फार इझी जातो. म्हणून यातनं तुम्ही जावं असं मला वाटतं. मी एक छोटासा पुढं घेतो. हे म्हणजे मी पिके वगैरे पिकाचं डिस्ट्रीब्युशन घेत नाही. मला लोकसंख्या यातला फार आवडला टॉपिक चांगला आहे. किंवा यातला बघा वाहतूक पर्यटन हा जो धडा आहे हा पण बेस्ट मांडलेला आहे. ओके, लक्षात घ्यायचं आहे. कुठला वाहतूक पर्यटन, मग रस्ते मार्ग कुठले, लोहमार्ग कुठले, जलमार्ग अंतर्गत कुठले, सागरी कुठले, त्यातलं प्रवासी कुठल्या, मालगाडा कुठल्या, हवाई मार्ग देशांतर्गत कुठले, आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठले, जर आमची तेलाची वाहतूक केली जाते नळमार्ग केली जातात का काय केली जातात, अशी बरीच माहिती यांनी याच्यात प्रोव्हाइड केली आहे, जे आमचा एकदम बेस आणि व्यवस्थित काय करतं, क्रिएट करतं, चांगलं करतं. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा ग्रामीण रस्ते कुठलेले, राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक 3 तुम्हाला फक्त नव्याला याला ऍड करावं लागेल. पण हा बेसिक डेटा एक्सप्रेस हायवे काय आहे, समृद्धी मार्गाच्या दिलेले नाही, कारण की जुना डेटा आहे. ही पण फार याच्यात दिलेली माहिती काय योग्य आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. हा मी म्हणेल लोकसंख्या हा धडा फार छान दिलेला आहे. हा लोकसंख्येचा धडा जर तुम्ही याच्यात नीट अभ्यासला तर बघा एकूण लोकसंख्या संसाधन म्हणजे काय, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्या किती होती, त्यात पुरुष किती, स्त्रिया किती, एकूण भारतीय लोकसंख्येचं प्रमाण किती, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 4 कोटी लोकसंख्या होती, ती आता 50 वर्षामध्ये कुठे कुठे गेली ते दिलेलं आहे. 1961, 71, 26 आपला वृद्धी दर काय होता, आताचा वृद्धी दर काय, 2001 ते 11चा वृद्धी दर दिलेला आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय बघा इथं उदाहरणासहित दिलं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्र लोकसंख्येची घनता म्हणजे काय, एकूण लोकसंख्या घनता क्षेत्रफळ असं जर केलं तर त्याला आम्ही काय म्हणतो, घनता म्हणतो. 365.34 ही आमची लोकसंख्येची घनता आहे. लोकसंख्येचं वितरण अति जास्त घनतेचे प्रदेश जे मगाशी दाखवलं आहे ते सुद्धा याच्यात व्यवस्थित मांडलेलं आहे. अति जास्त घनतेचे, कमी जास्त घनतेचे काय हे करायची आहे. त्यानंतर याच्यात जर चेक केलं तर बघा लोकसंख्येची संरचना कशी आहे, रचना, लिंग गुणोत्तर, वयरचना, साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण शहरी यावरून लोकांची स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन, आयदर कंपोजिशन ऑफ पॉप्युलेशन, त्याला लोकसंख्येची संरचना म्हणतात. हे फॅक्टर पण इथे दिसायला येतात, हे सुद्धा याच्यात मांडलेलं आहे. जो बेस इतका बेस्ट होतो तुमचा या पुस्तकातनं, म्हणून माझा आग्रह असतो ही पुस्तकं करा. ही रत्नागिरी लिंग गुणोत्तर सर्वात जास्त रत्नागिरी आहे का सिंधुदुर्ग आहे, 922 वरून 925 किंवा आता 929 वर आपलं गेलेलं आहे, ते तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. अशी सर्व माहिती आणि आढावा याच्यात दिलेला आहे लोकसंख्या. आणि प्रादेशिक विकासाबद्दल पण, प्रादेशिक विकास म्हणजे काय, प्रादेशिक विकासासाठी सांगणार थोडा इकॉनॉमीशी बेस्ट येतो. हा विकास होण्याची कारणे काय, कुठल्या भागात किती विकास आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, असा थोडा इकॉनॉमीचा भाग तो सुद्धा काय केलेला आहे याच्यात नीट आणि व्यवस्थित प्रेझेंट केलेला आहे. म्हणून माझा आग्रह आहे की हे जे पुस्तक आहे 9वीचं, जर तुम्ही 10वीचं करताय तर तुम्ही हे 9वीचं पुस्तक सुद्धा काय केलं पाहिजे, नीट केलं पाहिजे असं मी तुम्हाला म्हणेल. आणि याच्या आधारे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल, जो आपला सिलेबस आहे तो व्यवस्थितरित्या तुमचा अभ्यासाला जाईल. मी अपेक्षा करतोय की तुम्हाला हा पुस्तक कसं वाचायचं समजलंय. आपण मी यूट्यूबमधून तुम्ही टेस्ट घेईल याची, तुम्ही आपण घेतोच ते, तुम्ही व्यवस्थित डिस्कशन त्याचं ऐकाल, पण त्याची अपेक्षा तुम्ही आधी पुस्तक अभ्यासावं. माझं म्हणणं आहे भारत आणि महाराष्ट्र हे ओल्ड आणि टेलिग्रामवर आपल्या अवेलेबल आहे. आपल्या टेलिग्राममध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम लिंक सुद्धा दिलेली आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. सो आय होप तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल, तुमच्या अभ्यासाची दिशा आणखी क्लिअर होईल. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्र भूगोल ज्या आयोगाची रिक्वायरमेंट आहे कंबाईनची ती आपल्या यातनं पूर्ण होऊ शकते. 50% 50% ॲडव्हान्स स्टडी आहे, तो आपण रेफरन्स बुकमध्ये करायचा आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अपेक्षा करतो दिवाळी चांगलीच गेली असेल, आता चांगला अभ्यासाला जोरदार सुरुवात करायची आहे आणि आपल्या टार्गेट पण 2024च्या आपल्याला तुटून पडायचं आहे. आपलं टार्गेट अचीवचं करायचं आहे. हा अभि नाही तो कभी नाही. ओके, आणि ती सुरुवात तुम्ही केलेली आहे मला माहिती आहे, पण तुम्ही आता आणखीन जोमानं अभ्यासाला लागाल. मला परत तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट परीक्षेसाठी, अभ्यासासाठी, तुमच्या अभ्यासासाठी असणार तुमच्या ध्येयासाठी ऑल द बेस्ट. त्यात तुम्ही कमी पडू नका. तुमची जी चिकाटी आहे ती परत लावून धरायची आहे. आणि परत आपण पुढच्या लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा भेटूया. त्यावेळेस मी आता हे आपलं दिवाळीमुळे आपण रेकॉर्डेड केलेलं आहे, पण नंतर आपण लाईव्ह सेशन्समधनं आपण भेटून तुमच्या शंका जे काही असेल त्या आपण तिथून निरसन करूया. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन बॅच राज्यसेवा 20 नोव्हेंबर प्रीची आणि कंबाईनची पण प्री प्लस मेन्स इंटिग्रेटेड बॅच 8 महिन्याची, ती पण 20 नोव्हेंबरला स्टार्ट होत आहे. आपला नंबर खालून स्क्रोल होत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. द इन्फिनिटी अकॅडमी यूट्यूब चॅनल बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच. थांबतो मी. धन्यवाद.